आपण पाहतोय की आता म्हणजे अमृतुल्य आपले महाराष्ट्राची आहेत की जी भारतभर व्यवसाय करतात. मिसळीच्या काही चेन्स आहेत, चाटच्या काही चेन्स आहेत, पुण्यातल्याच आहेत की ज्या आता जगभर धंदा करतायत. तर त्याच्यामुळे ते हळूहळू होत चाललंय आणि माझ्या मते ते एंटरप्रेन्योरल डेअरिंग एक परत मराठी माणसात जागरूक झालेला आहे कोविडच्या काळानंतर. तर त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा पुढच्या 10 वर्षात आपल्याला अजून चांगला दिसेल. पण त्याच्यामध्ये अशी म्हणजे आता खास करून तुमचं मिठाईचं असल्यामुळे किंवा सुरुवात मिठाईपासून झालेली असल्यामुळे अशी मराठी कुठली मिठाई आहे की ज्याला भारतभर काय सगळ्या राज्यांमध्ये असायला हवं असं नाहीये, पण प्रॉमिनंट राज्यांमध्ये किंवा मेजॉरिटीमध्ये त्याला डिमांड असते. आता महाराष्ट्रात आपण बऱ्याचदा पाहतो असतात तर सगळे स्वीट्स अवेलेबल, पण रसगुल्ला म्हटलं की मग बंगाल आठवतं, जिलेबी फाफडा वगैरे म्हटलं की मग गुजरात आठवतं. अशा प्रत्येकांच्या आपापल्या राज्यांच्या स्वीट डिशच्या ओळखी आहेत. आपल्याकडे पण असंख्य आहेत. आपली बासुंदी आहे, आपली पुरणपोळी आहेत, असंख्य आहेत, अगदी आमरसापासून सगळं वगैरे. पण असं कुठलं आहे का मराठी स्वीट डिश की ज्याला भारतभर डिमांड असते आणि तिकडे स्कोप आहे, तिकडे जाऊ शकतात मराठी ब्रँड्स? महाराष्ट्राचं एक तसं महत्त्वाचं पीक बघायला गेलं तर ते म्हणजे आंबा आहे. आणि आंब्याशी निगडीत सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची डिमांड चांगली आहे. म्हणजे आम्ही पाहतो की आंबा बर्फी ॲज अ प्रोडक्ट हा महाराष्ट्राची स्पेशालिटी म्हणून बऱ्याच ठिकाणी डिमांडेड असतो भारतात. सो तशी ओळख आहे. किंवा पुरणपोळी ही गोष्ट बघायला गेली तर एकदम ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन आहे. करंजी एक दुसरा प्रोडक्ट आहे की जो तसाच एकदम ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन आहे. तर त्यांची डिमांड सगळीकडे असते, वर्षभर असते. उकडीचे मोदक हे ज्या पद्धतीने ते मार्केट जगभरात वाढतंय ते फेनॉमिनल आहे. त्याच्यामुळे माझ्यामध्ये कितीही आता महाराष्ट्रातनं गेलं तरी ते कमीच पडणार आहे, एवढे उकडीच्या मोदकाची डिमांड आहे. तर त्यामुळे असं नाहीये की महाराष्ट्रातल्या पदार्थांची ओळख नाहीये. माझ्या मते ते मार्केटिंग जितकं जास्त करू तेवढं विजिबिलिटी इम्प्रूव्ह होईल.